आम्ही MBAचे घटक पक्ष आहोत, त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांची साथ देणं गरजेचं आमचा कर्तव्य आहे. त्यामुळे येणारच. असं आहे की जे मूळ मुद्दे प्रचाराचे आहेत, तो मुद्दा आहे बेरोजगारी, महागाई, आंतरराष्ट्रीय संबंध, इलेक्टोरल बॉन्ड्स, या सगळ्या मुद्द्यांवरनं बाजूला जाण्यासाठी काहीतरी हे शरद पवारांवर टीका करून काय कुठल्या पातळीची टीका करताय तुम्ही? भटकती आत्मा म्हणजे शरद पवारांचा मृत्यू हा बिप्रेत आहे का याच्यात? नाही. त्यांना काही दिवसापूर्वी अजित पवार बोलले होते की यांचा अंत्ययात्रा कधी निघणार आहे, अंत्ययात्रा म्हणजे यांची शेवटची सभा कधी होणार आहे. तुम्ही एखाद्या माणसाचं मृत्यूचेच हे करणं, इच्छा व्यक्त करणं, याला प्रचार म्हणत नाही. काय म्हणजे यांना महाराष्ट्रात कळून चुकलं आहे की महाराष्ट्रातला जो अंडरकरंट आहे तो गद्दारी विरुद्ध आहे, तो महागाई विरुद्ध आहे, तो बेरोजगारी विरुद्ध आहे, तो भाजपच्या विरोधात आहे. एकनाथ शिंदे साहेब किंवा अजित पवार हे तर त्यांच्या म्हणजे हे ओझं झालं आहे त्यांना. आता BJPचा स्वतःचा वोटरच नाराज आहे आणि त्यातनं हा घाणेरडा प्रचार, भटकती आत्मा. शरद पवारांना भटकती आत्मा ते निवडणुकीत दिसेल. आता आत्मा कोणाचं काम करतोय, उद्या फॉर्म भरतोय, सगळ्यांची नाराजी दूर झालेली असते. त्या पद्धतीने BJPचं राजकारण चालू आहे. असं राजकारण या देशामध्ये कधीच पाहिलेलं नव्हतं. इतक्या खालच्या दर्जाचा प्रचार पाहिला नव्हता. पहिल्यांदा BJPला नरेटिव्ह सेट करता येत नाही आहे. पूर्वी ते नरेटिव्ह सेट करायची, काँग्रेस फरफटत जायची. यावेळेस काँग्रेसचा जाहीरनामा ते दाखवतात आणि त्याच्यावरती भाषण करतात. कारण का 10 वर्षात फक्त मूर्ख्या बनवले लोकांना. 2 कोटी नोकऱ्या, डिझेल पेट्रोलचे भाव कमी करू, GSTमुळे कंबरडं मोडलं, व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं. त्यामुळे समाजातला एकही घटक सुखी नसेल तर काय BJPचं काय होणार आहे?